नमस्कार मंडळी. आज आपण मकर संक्रांतीसाठी तिळाची चिक्की तयार करणार आहोत. ही तिळाची चिक्की अगदी बाजारात मिळते त्या चिक्कीपेक्षाही चांगल्या पद्धतीने तुम्ही अगदी घरच्या घरी 10 मिनिटात तयार करू शकता. करायला अगदी साधी सोपी तर आहेच, पण अगदी कमीत कमी साहित्याचा वापर करून ही तुम्ही तिळाची चिक्की तयार करू शकता. तिळाची चिक्की एकदा तुम्ही तयार करून ठेवली की अगदी तुम्ही महिनाभर आरामात ती खाऊ शकता. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. तर आता इथे आपण घेतलेलं जे साहित्य आहे ते अगदी साधं सोपं असं आहे. 1 वाटी आपण तीळ, 1 वाटी गूळ, त्याच बरोबर इथे आपण चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे. एवढंच ते आपलं साहित्य इथे आहे ना. अगदी कमीत कमी साहित्य. पण आता थोडी पूर्वतयारी करूया. तर इथे पोळपाट घेतलेला आहे, त्याला आपण फक्त चमचाभर तेल लावणार आहोत. आता इथे तूप का नाही लावलं आपण? कारण थंडीचे दिवस आहेत आणि तूप लगेचच गोठतं. त्यामुळे आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे. तेल सर्व पोळपाटाला आपल्याला एकसारखं असं लावून घ्यायचं आहे. तुम्ही बटर पेपरचाही वापर इथे करू शकता. आणि इथे लाटणं घेतलेलं आहे, त्या लाटण्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे चिक्की जी आहे ती व्यवस्थित अशी निघते आपली. त्यासाठी आपण हे तेल लावणार आहोत. तर आता ही पूर्वतयारी तर झालेलीच आहे आपली. आता आपण तीळ भाजून घेणार आहोत. तर ही जाड तळाची एक कढई मी घेतलेली आहे. त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत आणि तीळ छान त्यांचा फुटण्याचा आवाज येईपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत. पण त्याचा रंग मात्र बदलू द्यायचा नाही. छान असे हे तीळ आपण भाजून घेणार आहोत आणि नंतर मग पुढची तयारी करणार आहोत. तर इथे गॅसची स्पीड कमीच केलेली आहे आणि कमी स्पीडवरच गॅसचे आपल्याला हे तीळ खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे जितके छान तुमचे तीळ खमंग असे भाजले जातील तितकीच तुमची चिक्की जी आहे ती छान खुसखुशीत राहणार आहे. अजिबात ती नरम पडणार नाही. बघा, तीळ इथे भाजून झालेले आहेत. तीळ आता फुटायला सुरुवात झालेली आहे. तर ते आता आपण लगेचच काढून घेणार आहोत. आणि आता बघा, कढई छान अशी गरम झालेली आहे, तापलेली आहे. तर हलकंसं टेम्परेचर कमी करणार आहोत. त्यासाठी अगदी घोटभर एवढं पाणी मी कढईमध्ये टाकलेलं आहे. आणि आता घेतलेला जो गूळ होता तो गूळ सर्वात आधी घालून घेतलेला आहे. आता गूळ घातल्यानंतर जे आपण साजूक तूप घेतलेलं होतं, तर ते साजूक तूप न वितळता आपण तसंच घेतलेलं आहे, म्हणजे मेल्ट न करता. तर ते साजूक तूप पूर्ण चमच्याने वाटीचं सुद्धा काढून घेणार आहोत. आणि आता आपल्याला जे घातलेलं सर्व साहित्य आहे ते छान एकत्र असं करून घ्यायचं. गूळ छान बारीक असा खिसून घ्या हां. म्हणजे गूळ जर बारीक छान खिसून घेतला तर त्यामध्ये जे काही मोठे असे खडे राहतात, जे बारीक गूळ असेल तर लगेच तो गूळ वितळला जातो. पण जे मोठे खडे राहतात त्यांना वेळ लागतो. मग गूळ जो आहे तो एकसारखा पूर्ण शिजायला वेळ लागतो. तर त्यासाठी गूळ जो आहे तो बारीक असा खिसून घ्यायचा. म्हणजे गूळ लगेचच वितळला जातो. आता बघा, इथे चिक्कीसाठी आपण जो गूळ मिळतो तो गूळ वापरलेला आहे. त्या गुळाला चिकटावा असतो. चिक्की त्याने लगेचच सेट होते. आणि भुरभुरीत असा तुम्ही गूळ जर घेतला तर त्याची चिक्की पाहिजे तशी तयार होत नाही. म्हणजे तिला तो चिकटावाच येत नाही. आता इथे गूळ मी जेव्हा हा पूर्ण बघा वितळलेला आहे, तुमच्या लक्षात येत असेल की गुळाला चिकटावा किती आहे. आता बघा, छान फेसाळलेला असा हा गूळ तयार झालेला आहे. तर आता एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. यामध्ये वितळलेल्या गुळाचे 2-3 थेंब टाकून बघायचे. आणि अगदी लगेचच गूळ असा हाताने त्याचा गोळा नाही तयार करायचा. हलकासा त्याला थंड होऊ द्या आणि नंतर मग त्याचा गोळा तयार करायला घ्या. त्याची छान गोळी तयार होईल. बघा, गोळी तयार झाली तरीही त्यामध्ये जर आतमध्ये असा थोडा ओलावा असला तरीही व्यवस्थित गोळी तयार होणार नाही. म्हणजे पाक जो आहे तो अजून आपला शिजायचा राहिलेला आहे. पण आपल्याला आणखी बघा अर्धा मिनिट ते 1 मिनिट छान आपल्याला हा गूळ शिजवून घ्यायचा आणि परत तीच प्रोसेस करायची आहे. परत 2 थेंब टाकून बघितलेले आहे, कारण गूळ गरम आहे. म्हणजे तो लगेचच पाक पुढे जायला नको. तर परत 2 थेंब टाकल्यानंतर बघा, थांबायचं थोडा वेळ आणि नंतर त्याची गोळी तयार करून बघायची. आणि गोळीचा आवाजसुद्धा व्यवस्थित यायला पाहिजे. जर तुम्ही प्लेटमध्ये ती गोळी टाकल्यानंतर तिचा आवाज जर आला नाही म्हणजे गूळ राहिलेला आहे. तर बघा, इथे आवाज तुम्ही ऐकलेला आहे ना, म्हणजे छान कडक असा आवाज येत आहे. आपला पाक तयार झालेला आहे. आता गॅस इथे मी लगेचच आपल्याला बंद करून घ्यायची आहे. म्हणजे पाक जो आहे तो पुढे जायला नको. आणि जी कढई आपण घेतलेली आहे ती जाड तळाची असल्यामुळे ती कढई छान गरम अशी राहणार आहे बराच वेळ. आणि जर खालून आपला गॅस जरी चालू राहिला तरी मग पाक पुढे जाऊ शकतो. तर आता हे जे तीळ टाकून घेतलेले आहेत, तर ते तीळ आपल्याला छान या पाकामध्ये एकत्र असे करून घ्यायचे आहेत. म्हणजे
पाक आपला घट्ट व्हायला सुरुवात जर झाली तर तीळ त्यामध्ये पाहिजे तसे आपले एकत्र होणार नाहीत. आणि आता बघा छान आपल्याला हे एकत्र करत राहायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, गूळ जर तुम्ही गॅसची स्पीड वाढवली आणि गूळ हलकासा त्याला काळपट जरी रंग आला तरी तो गूळ खायला कडवट लागतो. म्हणजे ती चिक्कीसुद्धा खायला हलकीशी कडवट लागते. त्यासाठी गुळाचा रंग तुम्हाला अजिबातही बदलू द्यायचा नाही. आणि बघा सर्व आता छान हे एकत्र करून झालेलं आहे. आता हे मिश्रण लगेचच आपण तेल लावलेल्या पोळपाटावर आपल्याला काढायचं आहे. आताची ही जी स्टेप आहे तुम्हाला भराभर अशी करायची आहे, कारण थंडीचे दिवस असल्यामुळे गूळ लगेचच त्याला घट्टपणा यायला सुरुवात होते. आणि एकदा का पूर्ण हे मिश्रण तुमचं गार झालं तर मग तुमची जी वडी आहे म्हणजेच चिक्की जी आहे ती सेट व्हायला वेळ लागेल किंवा ती व्यवस्थित सेटच होणार नाही. तर बघा आता हे मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे. तर आता लाटण्याने तसंच न फिरवता एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि प्लेटेनेच ते मिश्रण आपल्याला हलकंसं सुरुवातीला पसरवून घ्यायचं आहे. आणि बघा पसरवताना लगेचच तुमच्या लक्षात येत असेल मिश्रण गार व्हायला सुरुवात झालेली आहे. आता इथे आपण लाटणं यावर फिरवणार आहोत आणि लाटण्याने एकसारखं आपल्याला हे मिश्रण बघा मागे ओढत न्यायचं आहे. म्हणजे ते व्यवस्थित असं सेट होतं आणि भराभर आपण जे तिळाची आणि गुळाची पोळी लाटत आहोत, एक प्रकारची ही पोळीच आहे. तर ही जी पोळी आहे ही छान आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. म्हणजे एकसारखी आपली जी चिक्की आहे ती तयार होणार आहे. आणि आता लगेचच आपल्याला त्याचे काप तयार करून घ्यायचे आहे. आता मी इथे काय केलं होतं, जी सुरी घेतलेली आहे तिला छान धार घ्यायची किंवा पिझ्झा कटर असेल त्यानेही कट केलं तर चालेल. तर आणखीही व्यवस्थित असे तुमचे काप तयार होतात. माझ्या इथे जो सुरी मी जी घेतलेली आहे तिला व्यवस्थित अशी धार नव्हती, त्यामुळे कट करताना यापेक्षाही तुम्ही चांगल्या पद्धतीने कट करू शकता. आणि बघा पाहिजे त्या आकारामध्ये व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. पण हे सुद्धा तुम्हाला चिक्की गरम असतानाच करायचं आहे. आणि नंतर मग तुम्हाला ती पोळपाटापासून वेगळी करताना थोडं थंड होऊ दिलं तरीही चालेल, पण कट मात्र गरम असतानाच करायची. तर बघा आता व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये ती कट करून मी घेतलेली आहे. आणि आता बघत असालच तुम्ही की चिक्की आताच निघायला सुरुवात झालेली आहे. तर आता एखाद्या उलटण्याने ती आपण जी चिक्की तयार झालेली आहे ती काढून दाखवते तुम्हाला. बघा अगदीच बघा काही मिनिटातच चिक्की सेट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि लगेचच बघा पोळपाटाची ती वेगळी व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर इथे बघा आता तुम्हाला काढून दाखवते मी सर्व चिक्की. तर इथे जवळून सुद्धा दाखवते. बघा किती छान यावर चकाकी आलेली आहे. आपण गुळामध्ये जे साजूक तूप वापरलेलं आहे त्यामुळे आपल्या चिक्कीला छान चकाकी आलेली आहे आणि तुम्हाला तिचा आवाजसुद्धा ऐकवते. किती छान आपली चिक्की तयार झालेली आहे ना मंडळी. आणि तोडूनसुद्धा दाखवते. तर तुम्हीसुद्धा या मकर संक्रांतीला नक्की एकदा ही तिळाची चिक्की करून बघा. अवघ्या 10 मिनिटात तयार होणारी आहे. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.